नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सगळ्यांच्या प्रतीक्षेचा, सगळ्यांच्या आवडीचा, सगळ्यांना हवा हवासा वाटणारा सण जवळ आला आहे. तो म्हणजेच वटपौर्णिमा. बऱ्याच दिवसांच्या सणाच्या प्रतीक्षेनंतर, बऱ्याच दिवसांच्या सणांच्या पडलेल्या विरामानंतर आलेला आहे सण. पावसाच्या सुरुवातीला आणि सुट्ट्या संपल्यानंतर लगेच येतो तो म्हणजे वटपौर्णिमा. संक्रांतीचा हळदी कुंकू झाल्यानंतर बायकांकडे कुठल्याही सण नसतात. सण समारंभाची जी असते ती रेलचेल कमी झालेली असते आणि ती वटपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा येते. आता वटपौर्णिमा झाल्यानंतर अनेक सण येतात. त्यांची लगबग घाई गडबड असते आणि त्यामध्ये सुरुवातीला असते वटपौर्णिमा. आणि आता सध्या अशीच लगबग चालू आहे वटपौर्णिमेच्या तयारीची सगळीकडे. वटपौर्णिमेसाठी काय करायचं, काय नको, कुठे वडाचं झाड आहे, कुठल्या ठिकाणी जायचं का, कुणासोबत जायचं, अशी सगळी तयारी बायकांची सध्या चालूच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पार्लरची तयारी चालू असेल, मेकअपची तयारी, काही खरेदी असेल, शॉपिंग असेल, ज्या साड्या खरेदी करणं असेल, काही ज्वेलरी खरेदी करणं असेल, त्याचबरोबर स्वतःची काळजी घेणं असेल, केसांना मेहंदी लावणं, त्याचप्रमाणे आपलं जे केअरिंग आहे, सेल्फ केअरिंग करणं, यासाठी बायका या तयारीत असतील. आणि सगळ्याजणी वटपौर्णिमेच्या सणाची आतुरतेने वाट बघत असतील. तुम्हा सर्वांना वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला वटपौर्णिमेचा सण आनंदात जाऊ आणि अशीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि आता वटपौर्णिमा आहे सोमवारी 29 जून. दिवसभर मुहूर्त आहे 29 जूनला. आणि वटपौर्णिमा चालू होते ती पहाटे 3:30 वाजल्यापासून आणि दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत, म्हणजेच 30 जूनपर्यंत पौर्णिमा आहे. परंतु यामध्ये वटपूजेची जी तिथी आहे, जी शुभ काळ आहे, तो सकाळी 6 वाजल्यापासून आहे. 6 ते 12 चांगला एक उत्तम कालावधी आहे. आणि तसा तर तो दिवसभर 9 वाजल्यापर्यंत आहे. परंतु आपल्याला सर्वोत्तम कालावधी जर पाहायचा झाला तर 6 ते 12 वाजेपर्यंत सर्वोत्तम पूजेचा कालावधी आहे. आणि या ठिकाणी आपण वटपौर्णिमेच्या महत्त्वाबद्दल जाणून घेणार आहोत. तर आपल्या सगळ्यांनाच वटपौर्णिमेची कथा माहीत आहे की वटपौर्णिमा म्हणजेच सत्यवान आणि सावित्री या दोघांची कथा आहे की जेव्हा सत्यवानाचे प्राण यमाने घेऊन गेला होता आणि त्यासाठी सावित्रीने स्वतःच्या सत्वाची परीक्षा देऊन यमाकडून या सत्यवानाचे प्राण सावित्री परत घेऊन आली होती. आणि तोपर्यंत या वडाच्या झाडाच्या डोलीमध्ये तिने तिच्या पतीच्या देहाला ठेवलं होतं आणि वटवृक्षाला प्रार्थना केली होती की हे वटवृक्षा, तुझ्याकडे जसं अफाट आयुष्य आहे, खूप मोठं आहे आयुष्य, तसंच माझ्या पतीलाही आयुष्य लाभू दे आणि मला असा आशीर्वाद दे की माझ्या पतीलाही असंच आयुष्य, उदंड आयुष्य लाभू दे. आणि तिनं त्या आपल्या पतीला वटवृक्षाच्या स्वाधीन करून ती यमराजाकडे गेली होती. त्यामुळे आणि ती परत येईपर्यंत वटवृक्षाने तिच्या पतीचे रक्षण केले होते. आणि असेच आपल्या सर्वांच्या पतीचे रक्षण व्हावे, आपल्या पतीला उदंड आयुष्य मिळावे, वटवृक्षा एवढे आयुष्य मिळावे. वटवृक्षाला खूप खूप काळ, वटवृक्ष आहे तो खूप काळ जगतो, खूप काळ त्याला आयुष्य असतं, तो कधीही खराब होत नाही ना, त्यावर कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही, तो दिसायलाही खूप विशाल असतो. आणि यामुळेच आपण वटवृक्षासारखे आपल्या पतीला आयुष्य मागतो. आणि यासाठी ही पूजा केली जाते. वडाच्या झाडाला या दिवशी जाऊन पूजन करून आपल्या पतीला 7 जन्म हाच पती मिळावा आणि आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभावं अशी स्त्रिया वडाच्या झाडाकडे प्रार्थना करतात. आणि या वडाच्या झाडाचा आशीर्वाद घेऊन आपण आपल्या सुखी संसाराची जी काय आहे ती आपल्या सुखी संसारामध्ये आपण सुखी होण्याचा प्रयत्न करतात. तर यासाठीच हा सण असतो. आणि या सणाची तुम्ही प्रतीक्षा करत असाल, त्या सणासाठी तुम्हा सर्वांना देखील खूप 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 पुन्हा एकदा शुभेच्छा देते. आणि
आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी, आपल्या संसारामध्ये गोडवा आणि आपल्या सर्व स्त्रियांचं सौभाग्य अखंड टिकून राहावं यासाठी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि त्याचबरोबर आपल्याला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करताना बायका आवर्जून हिरव्या रंगाची साडी घालतात, कारण या दिवशी वडाच्या झाडाला हिरवं वस्त्रदान केल्याचं पुण्य असते. त्याचबरोबर हिरवं फळदान केल्याचं पुण्य असतं. वडाच्या पूजेला जाताना आपल्याला सोबत काय काय घेऊन जायचे आहे, तर आपल्याला वडाच्या पूजेला जाताना आपल्या जे पूजेचं ताट आहे त्यामध्ये हळदी कुंकू दोरा एक आंबा महत्त्वाचा असतो या पूजेसाठी. तो आंबा हिरवा ब्लाऊज पीस सोबत घ्यायचा आहे. त्याचबरोबर जे ओटीचं साहित्य आहे ते ओटीचं साहित्य घ्यायचं आहे. त्यामध्ये गहू असोत किंवा मग तांदूळ असोत, आपल्याला जे न्यायचे जे घेऊन जायचे ते आपण घेऊ शकता. आणि या सगळ्या गोष्टी घेऊन त्याबरोबर अगरबत्ती, आपण बाकीच्या गोष्टी घरात देवपूजेला जे वापरतात तेव्हा अगरबत्ती असेल, अजून काही धूप असेल, या सर्व गोष्टी घेऊन जायच्या आहेत. आणि सोबत एका तांब्यामध्ये पाणी देखील भरून घ्यायचं आहे. आणि ते पाणी घेऊन आपल्याला वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या असतात. या गोष्टी सर्वांनाच माहिती आहेत, परंतु एक फॉर्मॅलिटी म्हणून मी सांगत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला पूजेची तयार करायची आहे. स्वतःला व्यवस्थित टापटीपपणे आवरून आपण सगळ्यात जणी वडाच्या पूजेला जात असतो. या दिवशी वटपौर्णिमा म्हणजेच पौर्णिमेचा दिवस असतो. या दिवशी आपल्याला शांत राहायचं आहे आणि शांततेत कुणाशीही भांडण कलह न करता आपली पूजा संपन्न करून घ्यायची आहे. सकाळी उठल्यानंतर आपल्याला आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे आणि वडाची पूजा करून परत आल्यानंतर देखील आपल्याला आपल्या पतीचं दर्शन घ्यायचं आहे. आणि वडाच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची आहे की आपल्या पतीला उदंड आयुष्य लाभू दे आणि 7 जन्म आपल्याला पुढचे हाच नवरा मिळो आणि आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त हो, अशी प्रार्थना करायची आहे. आणि अशा प्रकारे पौर्णिमेची तयारी चालू असेल तर ती तुम्ही करा. आणि सर्वांना पुन्हा एकदा वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. याचा जर तुम्हाला देखील वडाच्या